नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। सर्वप्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। आता सविस्तर बातम्या। बार्शी टाकळी तालुक्यातील ग्राम सराडा येथे रात्रीच्या वेळी भूकंप सदृश स्थिती पाहावयास मिळत आहे। येथील खदानीमध्ये स्फोट करण्यात येत असल्याने नागरिकांच्या घरांना तडे पडले आहेत। अकोला जिल्ह्यात एक असे गाव आहे ज्याला रात्रीच्या वेळी हादरा बसतो। या गावात भूकंपाचे धक्के बसत नाही की हा दैवी चमत्कारही नाही, तरी सुद्धा केवळ रात्रीच्या वेळीच गावाला हादरे बसतात। त्यामुळे गावातील भिंतींना दरारे पडले असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तहसील अंतर्गत येत असलेल्या या गावाचे नाव सराडा आहे। अकोला शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर हे गाव असून जवळपास 4000 नागरिकांची वस्ती या गावात आहे। 400च्या जवळपास घरे या गावात असून काही मातीची तर काही सिमेंट कॉन्क्रीटची घरे आहेत। पक्की घरे सोडली तर बाकीच्या घरांना हादऱ्यामुळे व धक्क्यामुळे भिंतीला दरारे पडलीत। सराडा गावाच्या जवळ 4 ते 5 गिट्टी खदान आहेत। या खदानीमध्ये गिट्टी फोडण्यासाठी रात्रीच्या वेळी डायनामाइटच्या सहाय्याने स्फोट घडून आणला जातो। या स्फोटाच्या तीव्रतेमुळे या गावातील घरांना त्यांची झळ पोहोचत आहे। स्थानिक महिलांनी खदानीत होत असलेल्या स्फोटाबाबत आपली तीव्र प्रतिक्रिया सिटी न्यूजशी बोलताना व्यक्त केली। आमच्या घरी एवढा त्रास आहे की हे भांडे तर पडतात पण आमची जमीन हालते ना तर आम्हाला भीती लागते। आम्ही बाजूवर बसले असताना बी आमची अशी जमीन हालतात तर आम्हाला असं कायसं तरी होऊन जाते। कशामुळे होते? हे होलामुळे होल होतात। हे बा त्या होलाच्या ना आम्ही इथलं तण आणून राहिलो की आम्हाला टोकी आमच्या भीतही सुद्धा चिरून राहिले। त्या टिनाचं घर असं वाटते अंगावर पडते का, पोहून जा वाटून राहिलं घरातून पडते का अंगा। सांगा इथले होल आहेत आमच्या गावात, फटलोक टिका माणसानं। गिट्टी खदानीमुळे सराडा गावासह जवळपासच्या इतर ग्रामीण भागात 24 तास धुक्याप्रमाणे धूळ प्रदूषण पसरलेले राहते। चोहीकडे धुळीचे कण हवेत पसरलेले आढळून येतात। या धुळीचा परिणाम स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्यावर व शेतातील पिकांवर सुद्धा होत आहे। शासनाच्या वतीने सदर गिट्टी खदानी भाड्याने देण्यात आले आहेत। संबंधित ठेकेदार मात्र स्फोटाबाबत व खोदकामादरम्यान नियमांचे पालन करतात की नाही यांची चौकशी होणे गरजेचे आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून सराडावासियांना भूकंप सदृश धक्क्यातून मुक्त करावे, अन्यथा सराडावासियांना भीतीच्या वातावरणातच जीवन जगावे लागणार याविषयी दुमत नाही। सरोपचार रुग्णालयात रुग्णांना कोणत्याही प्रकारची सुविधा देण्यात येत नाही। सरोपचार रुग्णालयातील अत्यावश्यक मशीन बंद पडल्या असून याकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही। अकोला सरोपचार रुग्णालयात रुग्णांना कोणत्याही प्रकारची सुविधा देण्यात येत नाही। सरोपचार रुग्णालयाची सिटी स्कॅन मशीन मागील कित्येक दिवसांपासून बंद पडलेली आहे। सोनोग्राफी मशीन व एक्सरे मशीन मध्येही तांत्रिक बिघाड झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। सरोपचार रुग्णालयाच्या या अवस्थेबाबत भाजपा ग्रामीण मोर्चाच्या वतीने आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी गंभीर जखमीचा वेश धारण करून सरोपचार रुग्णालयावर मोर्चा आणला। या मोर्चात स्ट्रेचर व व्हीलचेअरवर बसलेले जखमी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सरोपचार रुग्णालयातील बंद पडलेल्या अत्यावश्यक मशीन सुरू करण्याची मागणी करण्यात आली। सिंधी कॅम्प परिसरातील गुरु नानक विद्यालयासमोर वाल फुटल्याने हजारो गॅलन पाणी वाया जात आहे। मनपा प्रशासनाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष। अकोला महानगरपालिकेचे कर्मचारी संपावर गेले त्यावेळेपासून शहराची भकास अवस्था झाल्याचे पाहावयास मिळत आहे। वास्तविक पाहता 5 महिन्यापासूनचे थकीत वेतन मिळणे हे कर्मचाऱ्यांचे हक्क आहे आणि या हक्कासाठी करण्यात येत असलेल्या न्याय मागणीसाठी संपावर जाणे रास्त आहे। मात्र संपावर गेल्यामुळे शहराची साफसफाई, पाणी पुरवठा आदी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी कोलमडून गेल्यात। पाणी हे जीवन आहे, त्यामुळे ते अनमोल आहे। त्याची जपणूक करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, अन्यथा भविष्यात पाणी टंचाईसारख्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते। सिंधी कॅम्प परिसरातील गुरु नानक विद्यालयासमोर असलेल्या वॉल फुटल्यामुळे त्यामधून लाखो गॅलन पाणी वाया जात आहे। मात्र मोठी पाईपलाईन असल्याने परिसरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते। मात्र संप काळात मानधन सेवाधाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांच्याकडून पाणी पुरवठ्याचे कार्य करून घेण्यात येत आहे। मात्र त्यांना अनुभव नसल्यामुळे वॉल खोलताना तो तुटला, परिणामी पाणी बर्बाद होत आहे व नागरिकांना मात्र पाण्यासाठी त्रस्त व्हावे लागत आहे। जलप्रदाय विभागाचे श्री बगैरे यांनी
काही लोकांना घेऊन वॉल ठीक करण्यासाठी आले, मात्र ठीक करू शकले नाही। त्यांच्या प्रयत्नांना अपयश आल्याने स्थानिक रहिवाशांना मात्र पाण्यापासून वंचित राहावे लागले। शहरातील राणी सती मंदिराच्या बाजूला पोलीस प्रशासनाच्या वतीने क्वार्टर्स बनवण्यात आली आहेत। या क्वार्टर्सचा उपयोग भिकाऱ्यासह इतर नागरिक घेताना दिसतात। शासनाच्या वतीने अधिकाऱ्यांना विविध सुविधा देण्यात येतात, परंतु काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना ह्या सुविधा पचनी पडत नाहीत। पोलीस प्रशासनाच्या वतीने राणी सती मंदिराच्या बाजूला अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता आवासाची व्यवस्था करण्यात आली। अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी वास्तव्य करण्याच्या मानसिकतेत नसल्याने सध्या ही घरे ओस पडली असून घरांची पडझड होताना दिसत आहे। या घरांचा उपयोग काही भिकारी घेताना दिसतात। विशेष सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून या ठिकाणी काही असामाजिक कार्यही होत आहेत। काही आवारा व बेकार युवक दारू पिणे व जुगार खेळण्याचे कार्य करीत आहेत। पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा या ठिकाणी एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। रेल्वे स्टेशन परिसरात एका 11 वर्षीय लहान मुलगा मोठ्या शिताफीने लोकांचे खिसे साफ करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। प्रचंड गर्दीचा फायदा घेत बस स्थानक तथा रेल्वे स्थानक परिसरात खिसे कापू मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत। लग्नाचा मोसम तथा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात खिसे कापूचे प्रमाण वाढते राहते। विशेष बाब ही आहे की या खिसे कापूच्या टोळीत केवळ 11 वर्षाचा एक लहान मुलगा सहभागी असल्याचे कळते। हा मुलगा एवढ्या सफाईने खिसा साफ करतो की केवळ हलकासा स्पर्श झाल्याचे निमित्त होते व खिसा रिकामा होतो। पोलिसांनी त्याला जेरबंद करून बाळ सुधारगृहात त्याची रवानगी केली होती, मात्र हा मुलगा तेथून सुद्धा पळून गेला। त्याची चौकशी केली असता माहिती मिळाली की हा मुलगा मूर्तिजापूर येथील रहिवासी असून तेथेच एका व्यक्तीकडून त्याला खिसे कापण्याची कला अवगत झाली। सदर व्यक्ती खिसे कापूचे उत्तम प्रशिक्षण देतो व त्याबाबत पैसे घेतो। पोलिसांसाठी हा संशोधनाचा विषय आहे। आता पाहूया बाळापूर आणि परिसरातील काही घडामोडी। हातमजूर तथा कामगारांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात, मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीमुळे व निष्क्रियतेमुळे गरजू नागरिकांपर्यंत ह्या योजना पोहोचत नाहीत। परिणामी त्यांना अशा विविध योजनेपासून वंचित राहावे लागते। बाळापूर तहसीलमधील अनेक शेतमजूर अशाच प्रकारच्या योजनेसाठी संघर्ष करीत आहेत। वाडेगाव ते तुळगाव पर्यंतच्या रस्त्याचे खोदकाम करण्यात येत आहे। नियमानुसार खोदकामासाठी स्थानिक मजुरांना अग्रक्रमाने प्राधान्य द्यावयास पाहिजे होते, मात्र तसे न होता वाशिम जिल्ह्यातून मजुरांची टोळी आणण्यात येऊन त्यांच्याकडून काम करून घेण्यात येत आहे। विशेष बाब म्हणजे ज्या मजुराकडे जॉब कार्ड आहे त्यांच्याकडून काम करून घ्यावे असा सुद्धा शासनाचा नियम आहे, मात्र सदर नियमांची पायमल्ली या ठिकाणी होत असल्याचे बोलले जात आहे। बीडीओ तथा ग्रामसेवक यासाठी कारणीभूत असल्याचे आरोप यावेळी स्थानिक कामगारांकडून होत आहेत। पाहूया बार्शी टाकळी आणि परिसरातील घडामोडी। काही दिवसापूर्वी झालेल्या वादळ वारा व अवकाळी पावसामुळे संपूर्ण बार्शी टाकळी परिसर हादरून गेला होता। अवकाळी पावसामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड उकाड्यातून सुटका मिळाल्याने दिलासा वाटला, तर प्रचंड वाऱ्याच्या प्रचंड वेगाने स्थानिक रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले, कच्ची घरे क्षतिग्रस्त झाली, टीनपत्रे उडून गेले आणि शेतात विजेचे खांब उभे करण्यात आले होते ते वादळी वाऱ्याने एकदम जमिनीलगत झुकले। जमिनीपासून केवळ 5 ते 6 फूटच लांब राहिला। विजेच्या तारांमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वीज वितरण कंपनी मात्र याकडे लक्ष द्यावयास तयार नाही, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे। जंगलात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे वळतात। बार्शी टाकळी तहसील अंतर्गत येत असलेल्या सिंदखेड येथील शेतात अशाच प्रकारचे दृश्य पाहावयास मिळाले। एका शेतात हरिणांचा कळप दिसून आला। सदर कळप पाण्यासाठी भटकंती करीत आला असावा असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात येत आहे, मात्र पाण्यासोबतच हिरवीगार तृण खावयास मिळत असेल तर सोने पे सुहागा आणि असा आनंद या हरिणांना मिळाला आहे। त्यामुळे हा कळप या ठिकाणी आनंदाने संचार करीत असताना आमचे बार्शी टाकळीचे कॅमेरामन संजय वाट यांनी कॅमेराबद्ध केला। अकोला रेल्वे स्थानकावर शासकीय धान्याचा साठा उतरवण्यात येतो। सदर साठा वितरण करतेवेळी नुकसान होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। अकोला रेल्वे स्थानकावरील मालधक्का परिसरात शासकीय धान्य मोठ्या प्रमाणात येतो। स्वस्त धान्य दुकानदारांचाही माल या ठिकाणी येतो। एपीएल व बीपीएल कार्ड धारकांकरिता येणारे धान्यही याच ठिकाणी उतरविण्यात येते।
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्याचे गहू, साखर, तांदूळाचा साठा सुद्धा या ठिकाणी उतरविण्यात येतो. त्यानंतर ट्रकच्या माध्यमातून हे धान्य इतर जिल्ह्यांकरिता रवाना होते. परंतु या प्रक्रियेमध्ये अनेक त्रुट्या समोर आल्या आहेत. ट्रकमध्ये धान्य भरतेवेळी खाली ताडपत्री असणे गरजेचे आहे. त्यामुळे धान्याचे नुकसान होऊ नये हा प्रमुख उद्देश. परंतु या ठिकाणी याउलट परिस्थिती पाहावयास मिळते. तसेच ट्रकमध्ये धान्याचा साठा भरतेवेळी धान्याच्या पोत्याची पायरी बनवून धान्य साठा चढविण्यात येतो. ही बाब चुकीची आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरात अनेक ठिकाणी लिकेजचे प्रमाण वाढले असून लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. स्थानिक गौरक्षण मार्गावरील मागील परिसरात अशाच प्रकारचा देखावा आढळून आला. मनपाचे कर्मचारी संपावर गेल्यापासून शहराला एक प्रकारे अवकळा आली. हळूहळू शहराचे रूपांतर ग्रामीण भागातील एखाद्या खेड्याप्रमाणे होत आहे. ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग गोळा झाले आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून शहराच्या अस्वच्छतेची ग्वाही हे देखावे देत आहेत. यासोबतच शहराची सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. शहरात कोणत्या न कोणत्या भागात लिकेजमुळे पाणी बर्बाद होत असल्याचे आढळून येते. गौरक्षण मार्गावरील 5 बंगल्याच्या मागील परिसरात अशाच प्रकारचे दृश्य पाहावयास मिळाले. या परिसरातील मोठी पाईपलाईन लिकेज झाली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. झुळूझुळू वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे हे पाणी वाहत असून त्यातून लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. स्थानिक नागरिकांना मात्र या वाहत्या पाण्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. 4 दिवसापूर्वी या लिकेजला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र लिकेज जैसे थे झाले व पाणी व्यर्थ जात आहे. परिसरातील नागरिकांना व लिकेजला प्रतीक्षा आहे की कुणीतरी येईल व लिकेज दुरुस्त करून देईल. पाणीचं खूप वेस्टेज जात आहे. आता म्हणजे जवळपास 10 दिवस झाले. म्हणजे तिसऱ्यांदा नळ आले तर त्याच्यामध्ये भरपूर पाणी वाया गेलेलं आहे. त्याच्यासाठी हे काल आले होते दुरुस्तीसाठी, परंतु अजून काही दुरुस्त झाल्यासारखं दिसत नाही आहे. पाणी अजूनही वेस्टेज जातच आहे वाया. हे थांबलं पाहिजे. काल भरपूर बाजूच्या लोक आहे त्यांनी इथूनच पाणी नेलं. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. आपके पास हो कोई जानकारी या हो कोई सनसनीखेज मामला, आपकी नजर में है कोई समस्या, आपके आसपास घटी हो कोई वारदात, तो हमें संपर्क करें। एडिटर राजेंद्र श्रीवास 9823134410, विवेक राउत 9028296220, प्रकाश पुरोहित 9422193853, मेन ब्रांच 0724243573 और 24447774।
गांव गांव शहर शहर सिटी चैनल पहुंचे घर घर। गांव की चौपल हो या शहर की बात, सिटी चैनल रहेगा हमेशा आपके साथ।